हे जे हे पहिलं पान आहे, पण आता ते फार अवघड आहे तुम्हाला, पण जर करता आलं ही बेडची कमाल आहे आपली. हा पहिला गड आहे, हा नॅचरली कमकुवत आहे. 12 असतील तर आपण 10 ठेवायचे, 14 असतील तर आपण 12 ठेवायचे, असे काळ्या रंगाचे स्पॉट पडतील. आता हे पण नाही आहेत काळ्या रंगाचे स्पॉट. आता काही लोक काय अशा कंडिशनला जर आपण कट केलं तर रस जास्त पडतो, कारण इथे प्रवाह जास्त आहे. आता उदाहरणार्थ आपण करून बघू, कारण लोकल मार्केटला पण भरपूर रेट आहेत, एक्सपोर्टच झालं पाहिजे असं काय अडलेलं नाही. ही सगळी कमाल आपल्या बॅलन्स न्यूट्रिएंट मॅनेजमेंटची. आणि समजा मी जर लिहिलं 2 लिटर रॉकेल सोडा तर सोडून टाकायचं, बिनधास्त सोडून टाकायचं. तुम्हाला चुकीचं असेल आमच्याकडनं दिलं जाणार तर तुम्हाला आउटपुट असं मिळेल. आगाऊ काही लोक असतात, आयुष्यातली पहिल्यांदा केळी लावली, बरोबर, कारण की ही फॅक्टरी आहे, ही चालली पाहिजे. इकडचे पानं काढायची राहिली वाटतं. अच्छा, नाही याची पानच नाही निघाली. हां हां, 20 दिवस उशीर आहे, बरोबर. नाही ही जे पान आहे ना, ही निघालीच, काढलीच नाही, कुठलंच पान काढलं नाही. नाही हे पहिलं पान आहे, हे जे हे पहिलं पान आहे, पण आता ते फार अवघड आहे तुम्हाला, पण जर करता आलं करून घ्या, कारण अजून 2 महिने हा प्लॉट थांबणार आहे. ओके, थोडं अवघडच आहे ते काम. हा 20 दिवस उशीर आहे ना. ओके, बरं बरं. तिकडे ना सरळ, हां हां हां, तिकडनं लावत आले तुम्ही. ओके, प्लॉट छान आहे तुमचा एकदम. पाटील साहेब, प्लॉट अतिशय सुंदर आहे. थोडे हे खालचे पिवळे पानं पण हां 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 हां, नाही हे पण नाही, व्हाईट रूट सगळं ऍक्टिव्ह आहे. इथपर्यंत व्हाईट रूट आहे एवढ्या पाण्यामध्ये. ही बेडची कमाल आहे आपली. आता पहा हे कमळ, हां हे सगळे आता निघतील पुढच्या 15 दिवसात. तुम्हाला खूप कमळ दिसतील मंथ एंड पर्यंत. ही जी मान फुगली ना, आता बघा हे फुगलंय, इथून कमळ बाहेर येणार आहे. हे थोडं 8-10 दिवस लेट होईल अजून. हां ते आले, हां हां हो हो हो, व्हाईट रूट पूर्ण वरपर्यंत ऍक्टिव्ह होते. हो, भगवान महाराज कुठे बेस्ट. बंडू ही नव्हती हो मागची आपण चक्कर आला त्यावेळेस. हां हां, एक मिनिट तसंच थांबा सर. तिथं 2 दिवस आहेत पुढं. सुरुवात इकडनं केली ना लागवडीची? नाही नाही, खालून 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 इकडनं, त्या बाजूने का? हां नाही नाही, एकदम छान आहे प्लॉट. आता पाणी जास्त आलं, काहीच करू शकणार नाही तुम्ही याला. नाही आता भरपूर कमळ दिसतील तुम्हाला. उशिरा निघालतं का? तुम्हाला त्याची फोन घ्या, त्याच्या दुसऱ्या सेटिंग केली. ठीक आहे ठीक आहे, ते पहिलं आहे. पहिलं खाली हां, तुम्हाला व्हिडिओ कॉल केला ना, ते पुढे बघा ही टेक निघाली. ठीक आहे सर, हो 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 हो, आरामात आरामात. नाही नाही, ते त्याला काही, त्याला फक्त वाकवायचं असं बस. बस काढलं चालतं का? चालतं, ऑटोमॅटिक पडणार ते. 2 दिवसात ऑटोमॅटिक पडते. पण म्हणजे संख्या केळीची चांगली का? परफेक्ट एकदम.
21 केळं आहेत आता सफिशियंट. आता सगळीकडे असं म्हणजे काल गाडीनं मोजले ते 227 म्हणला इथं. अच्छा अच्छा. फक्त आता पाटील साहेब एक काम करावं लागेल. हा जो पाऊस आहे हा 1 महिना चालणार आहे. करपा अजून करू शकतो attack. हा करपा अटॅक करू शकतो. तर हे जास्त किचकट काम आहे पान काढणं. त्याच्याऐवजी सरळ स्प्रे मारून टाकायचा. कोसाईड आपण आता मागे काय घेतलं आपण कोप्रोफिक्स घेतलं होतं. मी आता लिहून देईल तुम्हाला औषध. ते फक्त प्लेन घेऊन टाकायचं. आणि आता जे पण पील येतील महाराज कुठे गेले महाराज बोललो पण बरं पील आता काढायचं नाही. जे पील येतील ते पील सगळे ठेवा आता. आणि असंही पिलाचा स्पीड आता त्यांनी पिलाचा स्पीड त्याचा कमी राहील. हा कमी होतो. नाही झाला कमी. हा आता एवढ्या दिवसात पिल्लू इतकं दिसत होतं. आता फक्त आपल्याला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला आता काही सोडायचं म्हटलं तर फार जरा जिकरीचं काम आहे. लॅटरल मधनं पाणी खूप आहे ना. पाणी सोडणार कसं 15 मिनिटं सोडू शकतो. 15 मिनिटात सोडू 15 मिनिटं सोडतो. आता काल परवा मी ह्युमॉल गोल्ड सोडलं होतं मागच्या ठीक आहे आठवड्यात. ठीक आहे तर 15 मिनिटं सोडलं आम्ही पाणी लावून. ठीक आहे करता येईल तसं. आता मेन काय राहील आता चॅलेंज आपलं ह्या घडांना फवारणी. तरी अजून म्हणजे आता खाली किती अजून खाली अजून 200 फूट आहे. अच्छा अजून 200 फूट आणि लागवड तिकडून आली. 560 फूट अशी. अच्छा लागून तिकडून करत आलो. ही दिशा कुठली पूर्व पश्चिम आहे. ती पूर्व ही पश्चिम आणि ही दक्षिण ही उत्तर. हे उत्तर. आता काय झालं हे गड हा पहिला गड आहे. हा नॅचरली कमकुवत आहे. आता तरी आपण याला जर फणी मोजली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 फणी आहेत. आता केळीच्या याच्यात काय करायचं आपल्याला 10 फण्या असतील तर आपण 8 किंवा 9 ठेवायच्या. 12 असतील तर आपण 10 ठेवायच्या आहेत. 14 असतील तर आपण 12 ठेवायच्या आहेत. मग थोडक्यात काय आता तुमची ताकद आणि माझ्या ताकदीत फरक आहे. तुम्ही 50 किलोचं वजन उचलणार आहे तर मी तुम्हाला 50 किलो देणार. माझी ताकद 1 क्विंटलची मग मलाही 50च का मी 75 किलो उचलेल ना. तुमच्या लक्षात आलं का. तर जसं कमळ असेल तसं आपल्याला हे करायचं. आता इथे काय करायचं आपण ही जी शेवटची फणी ही फणी काढून टाकायची. यातलं एक केळ ठेवायचं. ठीक आहे आणि ही एक शेवटची फणी म्हणजे आपण इथे किती ठेवतोय किती होत्या 10 होत्या आपण 8 ठेवतोय. हे 2 केळ आपण ठेवले आणि हे काढून झालं फिनिश. आणि मग याच्यावर आपल्याला फवारणी घ्यायची. याच्यावर पहिली फवारणी घेतली इथे एक कलरची रिबीन बांधली टॅगिंग केलं. मग 15 दिवसांनी दुसरी फवारणी घेतली टॅगिंग केलं आणि डायरेक्ट स्कर्टिंग बॅग लावून टाकली. म्हणजे पुढे मच्छर किंवा याला दुसरा काही प्रॉब्लेम होणार नाही. हे काढावं लागतं का हे असं. नाही 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 काढत. हे जर काढलं तर याच्यातनं दूध पडेल चीक पडेल. आता जसं 6 पडतोय आणि तो पूर्ण डाग पडेल त्यामुळे ते करायचं नाही. आता याला काय काय होतं इथे ना असे काळ्या रंगाचे स्पॉट पडतील. आता हे पण नाही आहेत काळ्या रंगाचे स्पॉट. त्याला पिटिंग म्हणतात थोडक्यात. बुरशीजन्य रोगामुळे ते होतं याच्यामुळे. ठीक आहे. दुसरं जे चिलट आहेत मच्छर आहेत रस शोषणारी किडी त्याच्यामुळे पण याला प्रॉब्लेम होतो. ठीक आहे म्हणजे एक बुरशीजन्य रोगाचा प्रॉब्लेम एक रस शोषणाऱ्या किडीचा प्रॉब्लेम. ठीक आहे. दुसरं आता याला आपल्याला लेंथ द्यायची. हे ज्या केळाला लेंथ द्यायची तर याच्यासाठी आपल्याला 2 फवारण्या घ्यायच्या. त्या दोन्ही फवारण्यांमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन आपल्याला ठेवायचं. तर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असं काम आपल्याला करायचं आहे. 2 केळ फार गरजेचे आहेत. 12 फण्या आल्या तर 10 ठेवायच्याच आहेत. आणि शक्यतो महाराज तुम्ही इकडे 10 फण्या जरी आल्या महाराज 9 फण्या आपल्याला मिनिमम ठेवायच्याच आहेत. आता एखाद्याला 9च आल्या मग 9च ठेवायच्या. मग तिथे आपण कमी करत बसायचं नाही. ठीक आहे. अजून येताच आहे. मग आता पूर्ण निघू दिलं तरी चालेल. ठीक आहे. आता काही लोक काय अशा कंडिशनला जर आपण कट केलं तर रस जास्त पडतो कारण इथे प्रवाह जास्त आहे. आता उदाहरणार्थ आपण करून बघू. तुम्ही हा जो अण्णरस आहे ना इथून हा अण्णरस जास्त पडेल. तो अण्णरस पडला आणि आपल्याला ही अजून लहान अवस्था आहे. ही आपल्याला इथून किती फण्या आपल्याला पुढच्या ठेवायच्या आहेत कदाचित त्याच्यात अजून 2 फण्या निघाल्या असत्या. खूप जास्त कमी करण्याच्या नादी लागायचं नाही. थोडा वादा कमी मिळाला ना तरी चालेल. ठीक आहे. कारण लोकल मार्केटला पण भरपूर रेट आहेत. एक्सपोर्टच झालं पाहिजे असं बी काय अडलेलं नाही आहे. ठीक आहे. तर एक प्रयोग म्हणून तुम्हाला मी करून दाखवलं. हे तर आपल्याला आता फवारणीतनं कव्हर करू आपण. आता बघा याला आहे ना सगळ्यात जास्त मच्छरचा त्रास असतो म्हणून याच्यातच म्हणजे बर्ड इंजेक्शनच डायरेक्ट प्रिफर करतात लोक. पण तुम्ही अजून नवीन आहे त्यामुळे मी काही तुम्हाला तो जास्त प्रेशर केला नाही. पुढच्या वेळेस आपण डायरेक्ट कमळातच कसं इंजेक्शन द्यायचं ते मी तुम्हाला सांगेल. मी एखादं तुम्हाला ना आता एक फक्त दाखवतो. फार बरं झालं. तुमचे खूप हाल झाले असते. तुमची जर ऑक्टोबरला लागवड होऊन गेली असते ना शक्य नव्हतं. तुम्ही कितीही रोड करा पण ह्या पोझिशनला हार्वेस्टिंग करणं हा फार चांगलं झालं. हे बघा आता इथे कमळ आलंय है ना. इथेच आपल्याला
इथेच आपल्याला इंजेक्शन भरायचं आणि इंजेक्शन कुठं भरायचं या इथे वरती वरी सोडून वरती का कारण की जी फण्या आहेत त्या उलट्या आहेत सगळ्या आता हा म्हणजे कमळ जे ते उलट आहे इथे आपण बर्ड इंजेक्शन भरलं की सगळं औषध खालपर्यंत जाणार ह्या स्टेजला म्हणजे पुढच्या वर्षी बर्ड इंजेक्शन ह्या स्टेजला भरायचं तुम्हाला त्याच्यामध्ये फार काही रॉकेट सायन्स नाही एक साधं इंजेक्शन आहे इंजेक्शन म्हणजे म्हणायला इंजेक्शन आहे कारण इथे देणार कसं चुसवण्यासाठी त्याच्यामध्ये इमिडा किंवा डेसिस एक कीटकनाशक एक बुरशीनाशक बस फिनिश एवढंच फक्त त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे त्याचे फार काही बहुत ते अवघड किंवा किचकट किंवा खूप टेक्निकल काम आहे असं नाही 5 6 7 8 9 10 ठीक आहे याचं एक ठेवलं आपण आणि याचं एक सेंटरला एक ठेवू आपण आलं लक्षात महाराज लक्षात आलं का म्हणजे आता आपण 9 फण्या ठेवल्या इथे 12 फण्या होत्या आणि 2 केळं खाली आपण ठेवली खालचं कमळ आपण काढून टाकलं ठीक आहे हे पण काढून टाकायचं नाही तर हे अन्न घेतच राहतील हे असं क्लीन पाहिजे याला 2 स्प्रे झाले आणि स्कर्टिंग बॅग लावली हा गड आपण 30 किलोचा बनवू शकतो आता स्कर्टिंग बॅग आपल्या दुसऱ्या फॉर्नर लावावं लागेल ना दुसऱ्या फवारणी पहिल्यानंतर फवारणी झाल्यावरच लावायचं दुसरी फवारणी झाली की त्याला कपडे घातले संपलं त्याचं फवारणीच नाही पुन्हा काही नाही सध्याच्या पोझिशन बरोबर आहे का म्हणजे एकदम परफेक्ट आहे हा. काहीच तुम्हाला कुठंच 19-20 नाही परफेक्ट आहे आणि पुढच्या 15 दिवसात मी तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला म्हणजे हे जसे आता 2 दिसतात ना तुम्हाला 4-5च झाडं खाली दिसतील सगळ्या माना फुगल्यात आता ही सुद्धा मान फुगली त्याचा कमळ निघणार आलंच आहे ते ऑलरेडी आलंय ते ऑलरेडी सर ही जी येते ही मध्ये असं खरबूट लागते ते काय ते ऑटोमॅटिक होऊन जाणार त्याची काही चिंता नाही. बुरशीनाशकाची फवारणी केली का ती होते कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेणार आपण कॅल्शियम घेणार त्याच्यात ते सगळं कलर शायनिंग चकाकी सगळं त्याला येऊन जाणार महाराज ह्याच्यावर पान चिटकू द्यायचे ना का कारण डाग पडत आहे तुम्हाला जी काही अडचणीत प्रश्न आहे ते विचारा महाराज हे पान काढायचं बघा असं काढलं नाही ना तरी त्याला फक्त हा वडी फक्त इकडे येणार आपल्या इकडे तिकडे येणार नाही नाही परफेक्ट काय problem नाही. क्वालिटी म्हणजे सर आहे ना काही जाळी काही जाळी. आपण एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो. साईज बीज बघावं लागतं तुमच्या हिशोबाने म्हणजे कसं आहे आता हा साधारणतः 29-28चा बुंदा आहे हा हा हा. हा 30चा असेल थोडं फक्त हे काढले गेले पाहिजे होते महाराज पण आता शक्य होईल का आहे शक्य का आपल्या माणसं आहे त्याची माणसं असतील तर हे तुम्ही काढून घ्या पलीकडे काढून घेतलं काढायची की, काढता काढता थोडे पाण्यानं आल्यामुळे नाही पण आता हा पाणी काही थांबणार नाहीये हा नाही काढू काढू हे बघा आता आपण चालतो ना हे बघा मच्छर खूप उडतात हे जे मच्छर आहेत ना हे सगळे याच्यावर बसणार हे काय असं हे बघा हे आणि हेच त्याला प्रॉब्लेम करणार त्यामुळे आपल्याला आता मच्छरची फवारणी सर ते आता मी तुम्हाला लिहून देणार सगळं म्हणजे आता फवारणी आपण 2-3 दिवसात सुरू करू फक्त आपल्याला ऍटलीस्ट 2-3 तास तरी उघडीप मिळायला पाहिजे ओके आता एक्झिट कुठून एक्झिट आता तसं तर आपण अजून एक पेट्रोल पंप बघितलं नाही नाही मग चला ना पुढे जायचं असेल तर चला मला काही प्रॉब्लेम आता पण मला ह्या गडात काय वाटतं महाराज सगळ्या फण्या मला उत्कृष्ट वाटतात म्हणून मी इथे हे एक केळ ठेवलं आणि सगळ्या फण्या ठेवल्या माल दिसतोय त्याच्यात. तुमच्या लक्षात आलं का आलं, आलं. ह्या गडात आता फण्या किती झाल्या इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाल्या आता मी फक्त इथे शेवटचे फक्त एक केळ ठेवलं म्हणजे मी ही फणी काढू शकलो असतो पण मला असं वाटतं की हा गड तयार होईल कारण गॅप भरपूर आहे इंटरनल डिस्टन्स जास्त भरपूर आहे ह्याला सर ह्याला वादा म्हणतात का वादा हा झाला वादा हा झाला मग ह्याला काय म्हणतात ते आता जी हा दांडा आहे दांडा दांड्यातल्या 2 फणींमध्ये ह्याच जर फण्या जवळजवळ आल्या ना तर केळ वादा शॉर्ट होईल ओके आणि पुढे बरेच ट्रीटमेंट आहेत कॅल्शियमची त्याला कमतरता न पडू देणे थोडं GA त्याला देणे सेल इलॉंगेशनसाठी म्हणजे ही पेशी वाढण्यासाठी लांब होण्यासाठी त्याला सपोर्टिव्ह बायोस्टिम्युलंट देणे संजीवक देणे ओके
एकदम सुंदर गड आहे. तर केळीमध्ये हायएस्ट घड किती किलोचा भरू शकतो बस? 70 किलोचा पण गड आहे, पण सगळे नाही भरत. नाही पण एखादं तरी असं आहे का? 80-90 किलोचा, 100 किलोचा सुद्धा गड आहे आपल्याकडे. आम्हाला म्हणजे असं वाटतं की 40 पुढे घड जात नाही. नाही नाही नाही, माझ्याकडे भरपूर फोटो आहेत. तो माझा फोटो बऱ्याचदा मी ठेवलेला असतो बघा. 95 किलोचा गड तो. बरं, त्याला फण्या किती त्याला नाही 18 फण्या होत्या. किती किलोच्या 18 फण्या, जवळपास 91 किलोचा घड होता. 90 किलोचा एकच घड होता, पण सगळे नाही येणार. नवीन लागवडीमध्येच का? हा, नवीन लागवडीमध्येच. इकडे बऱ्यापैकी निसवलेले आहेत. इथं 2 एकर 1 एकर एकदम. आता बघा हा बंच किती भारी. काय रे? हा तो बंच आहे ना, हा एकदम, याला पण इंटरनॉट डिस्टन्स बघा एकदम छान आहे. पान इकडे दाबू का सर असं? दाबू राव, बुलू भाई पान दाबू जरा. चांगला पल्ला फुटला ह्याला गोड ही गोड आहे. जी केळी थांबून आली तिचा घड मोठाच येते वरचीवर. मी मागच सरांना म्हणलं नाही का, माझ्यापेक्षा लई गॅप आहे निघताना. हे आहे बघा आता हा डायरेक्ट एक्सपोर्ट क्वालिटीचा घड आहे. हा याला म्हणजे इतका गॅप आहे परफेक्ट. आणि ह्याच्यात बघा निघताना तो किती लांब. हा, आता हे पण असा पडलाय सर, ते आता पाठीमागाला ते किलो असाच पडतो बरं का. पण सर कमळ खाली खाली छोटं होत जातं का नाही हळू? हा ऑटोमॅटिक ह्या फण्या निघत जातात ना. या सगळ्या एका कमळात होत्या, जेवढं कमळ मोठं तेवढ्या फण्या जास्त होणार. प्रश्नच नाही. आता पण हा जो गॅप पडत चाललाय की नाही, हा खूप छान पडत चाललाय. म्हणजे तुम्हाला वादा खूप जोरात मिळणार, त्यात काही शंका नाही मला. फक्त थोडासा मागे पुढे झाला तो डिसेंबरमुळे. नाही, झालंय चांगलं झालं ना. हा नाही, पैसे झाले असते ना. आता जसं यांचं वन टाइम निसवलं ना, थोडं आपल्या याच्यात 2 गॅप पडतील. 2 आपला फायदा काय, पहिल्यात काही माल शिल्लक राहिला दुसऱ्या जातो, दुसऱ्या काय तिसऱ्या जातो, आणि तिसऱ्या जर राहिला तर महागाची पाटील ठेवले आपण सगळाच माल करतो. आपल्याला म्हणजे स्पेशल व्यापारी काही अडचण नाही, अडचण नाही. हा हा पण सुंदर झालं, त्याचं पण काम झालंय. आता बघ इथलं डिस्टन्स त्या बंच पेक्षा कमी आहे. याला हा कमी आहे. इथलं डिस्टन्स कमी आहे. दाबले. आता इथं तसं बघितलं तर इथे 12 फण्या आहेत. बहुला कुठं सोडलं? बहु तिकडे रोड. या पद्धतीने करायचंय महाराज. समजलं सगळं, लक्षात आलं? चलो तुम्ही आता हा रूट झोन बघा सगळा. हे व्हाईट रूट, हे बघा हे व्हाईट रूट आहे. एवढ्या पावसात आता आपल्याला म्हणजे इतका पाय जातोय. हे सगळे व्हाईट रूट याचे अजून पण इतक्या पावसात सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. ही सगळी कमाल आपल्या बॅलन्स न्यूट्रिशनची आहे, न्यूट्रिएंट मॅनेजमेंटची आहे. हे सगळं व्हाईट रूटच आहे ना. हे जे आहे ना, हे बघा हे सगळं व्हाईट रूट आहे. बघा हे एवढ्या पावसामध्ये रूट झोन त्याचं काम थांबवलं. नुसतं हात घातला की त्या ठिकाणी हे बघा सगळं व्हाईट रूट आहे. नाही तर केळीचं मूळ इतकं ठिसूळ असतं, म्हणजे एवढ्या जागेत इतका रूट झोन आहे. हा सापडत नाही. ओके, नाही सापडत. असं नाही की माझ्या प्लॉट. हा. पण तुला ते ह्युमल गोल्ड सोडलंस का? सोडले तो ह्याच्या प्लॉट मध्ये काय व्हाईट मुली बंद झाली? मी तुम्हाला एक सांगू का, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये एकच गोष्ट करायची, जे कागदावर लिहून दिलेलं आहे फॉलो करायचं. डोळ्याला काळी पट्टी बांधायची, आणि समजा मी जर लिहिलं 2 लिटर रॉकेल सोडा तर सोडून टाकायचं. बिनधास्त सोडून टाकायचं. तुम्हाला चुकीचं असेल आमच्याकडनं दिलं जाणारच नाही. तर तुम्हाला आउटपुट असं मिळेल. हे झाड जेव्हा बंच फेकेल ना, तुम्ही बघा हे नंतरचे झाड एवढा रूट झोन आहे ना, ही बुड असेल का 32 ते 30? 30च्या पुढे तो. हा. बारी सापडली. अशी नाही गॅप माझ्या प्लॉट एवढा गॅप. हम्म. चोरताना काम फक्त आपल्याला आहे ना, कुठे येईल इकडून? आणि तुम्हाला लक्षात घ्या, आता किती पाऊस आला हे झाड पडणार नाही. हा, का बरं? त्याला ताकदच एवढी आहे, सपोर्टच एवढा आहे, रूट झोन आहे, बेड आहे. आणि तुम्ही बघा ना झाडाचा स्टॅमिना बघा. आता जेवढं कमळ निसलेत, झुकलंय का ते? नाही आता याचं सुद्धा कमळ निघलंय, ते झुकलंय का? 5 डिग्री सुद्धा नाही. त्याला कारण की त्याचा एक तर हा बुंधा खूप स्ट्रॉंग आहे, आणि बेड बनलेला आहे, रूट झोन ऍक्टिव्ह आहे. हे इतका रूट झोन ऍक्टिव्ह फार क्वचित बघायला मिळते केळीवाल्याला. शक्य आहे का? हे बघा ना, हे बघा ह्या पावसात पॉसिबलच नाही साहेब. हे ना पॉसिबल नाही कुठंच. बघा रूट झोन, काय रूट झोन आहे. ही सगळी ह्युमॉलची कमाल आहे. हा. हो ते तर पूर्ण बाहेर आले. पूर्ण प्लॉटलाच आहेत. हा याचा रटून साहेब इतका जोरात येणार ना,
आताची जे ॲव्हरेज येईल ते ॲव्हरेज मी तुम्हाला आजच सांगतो त्याचा खोडवा खूप जोरात येणार, खूप जोरात येणार. फक्त आता टिलर सगळे डेव्हलप होऊ द्या, कुठले टिलर काढू नका, पानं फक्त काढून घ्या सगळे. पिल्लाला हात लावायचा नाही. हा पिलर नाही हात लावायचा. इथवर पाणी निघाले तुमचे नाही. हे सगळे पानं इथपर्यंत जे पूर्ण गेलंय ना, जिथचा हा काळा पडलाय आणि ही एखाद्या वेळेस हे सुद्धा गेलं चालेल. फक्त याला काय करा वाटलं इथून विळा मारून घ्या तरी चालतं, तरी चालतं. हे काय सर पहिलं घेतले आम्ही पण नंतर झाले. आता मध्ये जो 15 दिवस गॅप होता ना त्यावेळेस हे काम करून घ्यायला. पलीकडे केलंय. अच्छा पहिल्या सुरू हा, हे पहा ना तुम्ही आता हे कसं लांब निघणार. ही गॅपिंग ह्याला जी आहे की नाही ह्याला गॅपिंग मस्त गॅपिंगचा फायदा म्हणजे सर वादा लांब होतो. वादा लांब होईल. प्रत्येक बंचला तुम्हाला डेव्हलप व्हायला जागा मिळेल. सोपं बघा ना, आता आपण इतक्या लांब लांब उभं आपण किती वेळ उभं राहू शकतो. पण आपण जर लिफ्ट मध्ये एकदम ताजन राहिलो तर आपण आपल्याला तिथे सफोकेशन होईल. ठीक आहे ना, हरकत नाही. म्हणजे युनिव्हर्सल मला कळलं आता. हा तुम्हाला इथे दिसेल हे फार क्वचित बघायला मिळतं. हा हे बघा ना, इतका व्हाईटरूट जर झोन ॲक्टिव्ह असेल ना, खूप चांगला बंच निघेल. आता बघा जे पान निघालंय ना, त्या पानाची रुंदी, पानाची जाडी, पानाची लांबी, एक माणूस झोपेल एवढं पान येते. ही फॅक्टरी आता आता हे फोटोसिंथेसिस होईल आणि बफर माल बाहेर काढले. तू कटच करायचं होय की मग तिथून असं जे आहे याला कट करायचं. तर कसं वाटतं पोझिशन? नाही छान छान आहे, बेस्ट आहे. पहिला तुम्ही मी 1% मार्गदर्शन कोणाचंच घेतलं नाही. म्हणजे असं नाही की तुम्हाला एक वेळेस फोन करायचा आहे दुसऱ्याला करायचा. खर्च विचार नाही करायचा. बरोबर आपलं 10,000 जास्त होईल खर्च. एकाच तोंडाने चालायचं. खरं आहे. आणि सगळे पानं हो बाहेर एवढं वजायचं सगळे पानं बाहेर आहेत रोडवर. हे 3 टप आणलेत आपण बाहेर. अच्छा हे नाही जरी आणले असते ना 5 लाईनी नंतर आता जे काढाल 5 लाईनी नंतर एका लाईनी टाकून द्या, त्याचं खत होईल उलट. आम्ही माझं मत ते होतं पण आमचं ही अंमली करू नका ना तुम्ही. मच्छर होईल म्हणून ना. नाही नाही त्याच्यावर आपण फवारणी मारून घ्यायची ना, जे बुरशीनाशक. तेवढं आपण जर मध्ये ठेवलं लागलं तर तेवढं मार्कआउट लई भारी झाला. रिझल्ट वाईट होतो का? नाही काहीच नाही. तुम्हाला मच्छर वाटले ना ह्या गचपनवर क्लोरो आणि एक बुरशीनाशक मारून टाकायचं, संपला विषय. साधारणतः एका झाडावर आता 70 किलो 80 किलो असा माल आहे पपईचा, 60-50 किलोच्या पुढे. आणि आजचे रेट पपईला 22 रुपये, आपण 15 रुपये पकडलं तरी 700-800 रुपयाचं झाड. हां 700-800 रुपयाचं झाड आहे आज आणि 800 झाडं बसतात. नमस्कार म्हणजे नमस्कार नमस्कार. अच्छा अच्छा बरं अच्छा बरं बरं हे होते ना आलेले. मॅनेजर टिकून आहे बुवा. नाही शेतीतला मॅनेजर टिकत नाही, तो दरवेळेस वेगळा भेटतो. अच्छा असं आहे बरं. तर ते पण एक पीक असं हटके पीक आहे, म्हणजे थोडंसं केअर केळीपेक्षा जास्त. पपईमध्ये जी आहे तुम्ही थोडा झाडाच्या अगोदर जर मधलं डिस्टन्स जर तुम्ही बरोबर नाही ठेवलं तर मला तिची फवारणी किंवा मशागत. आणि अंतर तर तुम्हाला कुठल्याही पिकामध्ये एकदम परफेक्टच लागतं. केळी असेल किंवा पपई असेल कुठलंही असू द्या. केळीला थोडंसं असं ते कसं उंचीला कमी होतं. हां तेवढं आपण स्प्रे होत नाही. बरोबर. त्यांना आता ते जवळपास म्हणजे त्या गावाचं एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं, 30-40 लोकांचा ग्रुप, 35 लोक आहेत ते. नॉर्मली मी शेतकरी काय बघितलंय, पाय ओढणारे असतात फार क्वचित. 2-3 लोकांचा ग्रुप असतो, त्याच्यावर मोठा ग्रुप तयार होत नाही शेतीमध्ये. एका गावात जरी असलं ना 5 लोक, पण ते सगळे बरं ते सगळे वेगळे वेगळे आहेत. असं नाही की मराठा आहे किंवा सगळे वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, पण ते एकमेकाच्या शेतात जाणार, त्याला तुझं हे चुकतंय ते चुकतंय ते सगळं सांगणार. आणि इतकं सुंदर त्यांनी बनवलं. आणि दुर्दैव असं की मेमध्येच पाऊस आला खूप त्यांना. यावर्षी जूनमध्ये खूप पावसात त्यांना ठोकलं गेलं. म्हणजे मी तर तेव्हाच म्हटलं की अरे बापरे हे बिचारे गेले सगळे. पण एवढ्या याच्यात आजही प्लॉट त्यांचे खूप सुंदर आहे. आणि केळीचं तर आपलं मी तर भविष्य तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की केळीला दर खूप आहेत आणि आताही केळीचे दर कॉन्स्टंट आहे. केळी कोलॅप्स नाही झाली. जसं बाकीच्या पिकांमध्ये कसं होतं, म्हणजे 1000 रुपयावरनं आता समजा टोमॅटो 1200 रुपये कॅरेट चालू आहे, लगेच 200 रुपये कॅरेट यायला त्याला वेळ लागणार नाही. तसं केळीत कोलॅप्स नाही होणार. आणि हा तर आता श्रावण झाला, आता लगेच गणपती, गणपती लगेच देवी, देवी लगेच दिवाळी, हा पिरियड पूर्ण सापडतो.
हो. दिल्लीला पहा ना तुम्ही किती रुपये किलो केळी घेतो आपण. 100 रुपये किलोने केळी मिळते. 100 रुपये हा किलो, तिथे तर डझनचा विषय नाही सॉरी 50 रुपये किलो, त्याच्यात 6 केळी येतात, म्हणजे 100 रुपये डझन. ऑनलाईन मध्ये बिग बास्केट, झोमॅटो, इंस्टामार्ट मध्ये नाही तुम्ही ठेल्यावर, मी मुद्दामून केळी घेतली. आता मी दिल्लीला खूप वेळा जातो ना, मी वेगवेगळे फळ घेत राहतो, तर मी त्याला विचारलं म्हणजे 50 रुपये किलो. म्हटलं किलो मोजतं ते 5च केळी बसल्या, म्हणजे 100 रुपये नाही नाही हा कुठंच यूपीची केळी. यूपीची किंवा इकडचा जो बी ग्रेड माल आहे ना तो तिकडे जातो. ए ग्रेड माल सगळा मुंबई साऊथला जातो किंवा इराण वगैरे एक्सपोर्ट होतो. आता तर एक्सपोर्ट खूप जोरात चालू आहे. आपल्याला व्यापारी पण आहे आपल्याकडे एक, मी तुम्हाला त्यावेळेस त्याची कल्पना देईल, कारण प्लॉट मोठा आहे तर येऊ शकेल व्यापारी आपल्याकडे. इराण एक्सपोर्ट जर झालं किंवा बॉक्स कटिंग जर झालं तर फार उत्तम राहील. बॉक्स कटिंगमध्ये थोडे रेट आपल्याला चांगले मिळू शकतात. आता इथे कोणी असं व्यापारी वगैरे आता एवढी केळी येतं फिरत असतील कोणाची तरी हार्वेस्टिंग चेस करणे अजून कोणाची हार्वेस्टिंग वगैरे नाही का? नाही दिवाळीत येऊन जाते ना. हां ठीक आहे. जमीन कशी तुमची? निचऱ्याची जमीन आहे. अच्छा. आता तुमची किती झाडं? 4000 ना? आता किती निसवलेत? झाले का? म्हणजे मग परफेक्ट. इथे स्प्रे झाला नाही गडावर? केलेला आहे आपण 100 जणांना केलेला आहे. अच्छा. काय केलं? एक रोप होता आणि एक ही केले रोप बुरशीनाशक आणि एक आपण मच्छर बसून. तू सांगितलं नाही का त्यांना शेड्यूल? थोडा स्प्रे केला. मी सांगितलं साहेबांनंतर आपण थोडं थांबा. आता ठीक आहे. आता तुम्हाला आपल्याला काय करावं लागणार आहे? आता तुमच्या 80% निसवले, तर आपली अजून 10-1 दिवस घेईल बऱ्यापैकी निसवायला. आता बऱ्यापैकी कमळ दिसत असेल तुम्हाला, पावसामुळे तर खूप दिसतील अजून. 2 रिबिन घ्यायच्या वेगळ्या वेगळ्या, 2 कलरचे धागे काही पण घ्या तुम्ही. जो पहिला स्प्रे होईल ना त्याला धागा मारायचा, कारण त्याला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे. हां, तर पहिल्याला म्हणजे पहिला कुठे झाला आहे कुठे नाही झाला आहे, जेव्हा बऱ्यापैकी कमळ निसवतील ना तर मागचा पुढचा लक्षात येत नाही, म्हणजे पहिला स्प्रे झाला आहे की नाही झाला. 2 स्प्रे फार महत्त्वाचे आहेत. कदाचित 3रा स्प्रे पण करावा लागू शकतो घडावर, आणि हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काम आहे आता. तर त्या 2 स्प्रेमध्ये पहिले एक बुरशीनाशक, एक इलॉंगेशनसाठी, एक कीटकनाशक आणि एक टॉनिक असा एक स्प्रे आपण देऊ. त्याच्या 15 दिवसानंतर एक आपण जाडीसाठी, विड्थ वाढण्यासाठी एक फंगिसाईड आणि एक टॉनिक असा देऊ. आणि वेळ पडला तर 3रा परत इलॉंगेशनसाठी. 3 स्प्रे त्याच्यात गरज, बाकी काही गरज नाही. खाली आपल्याला जास्तीत जास्त फॉस्फरस आणि पोटॅशियम याची मात्रा द्यायची. त्याच्यासाठी 2च ग्रेड जास्त वापरायचे आहेत, एक 05234 किंवा 04247. मी शेतात गेल्यावर सगळं तुम्हाला ते सांगतोच, आणि 0050 शेवटी. त्याच्यामुळे आपल्याला एक चांगली. आता जे कमळ आपले निघालेत, फण्या मोजल्या का किती आहेत त्याच्यात? हां 10 आहेत ना? संपला विषय. तुमच्या ह्याच्यात 8 पासून सुरुवात आहे 10 पर्यंत आहेत ना? आपल्याला 9-8 फण्या ठेवायच्यात. आधी पहिल्या ह्याच्यात कमी येतात, जो आता पुढचा येतो ना त्याच्यात एकदम बफर येतात, 12, 13, 14 पर्यंत येतात, आणि शेवटी परत थोडा डाऊन होतो. बरं, खाली पिलं सोडलीत का? सगळी कापलीत? बरं. हां, आता पिल कापायचं नाही, आता सगळे ठेवायचे. जसे 2 महिन्यात हार्वेस्टिंग होईल ना, 3-3, 4-4 जे पिलं येतील, ज्या दिवशी आपला घड तुटून जाईल त्या दिवशी त्यातला सगळ्यात बेस्ट पिल जो असेल तो आपण ठेवणार, बाकीचा काढणार. तेवढं शेतात गेल्यावर मी तुम्हाला दाखवेल ते सगळं. 45 ते 60 दिवस हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यांना 40 ते 45 दिवस लागतील माझ्या हिशोबात पहिला पाडा पडायला. 6 ते 7 महिन्यात दिसतं ते, थोडं जमिनीनुसार मागे पुढे होतं. थंडीत जो डिसेंबर पूर्ण मिळाला ना त्यामुळे 1 महिना पिरियड वाढतो. जर डिसेंबरची लागवड असेल तो 12.5 महिने घेतो, आणि 25 नोव्हेंबरची लागवड असेल तर 11.5 महिने घेतो, तरी 1 महिन्याचा फरक. आणि मागच्या वर्षी थंडी पण खूप होती, भयंकर थंडी होती, टायमिंग तिथं खूप होती. थोडं थँक्यू, धन्यवाद, आभारी. थँक्यू. असू द्या. थँक्यू.
थँक्यू, आभारी आहे, धन्यवाद. चला. एकदम सुंदर क्वालिटी येईल तुमची सुद्धा, बेस्ट एकदम. कारण का याला कारणीभूत जमीन आहे. असे ठेवलेत मी सध्या तर असे ठेवलेत सर. हा. आता इथे ना आपल्याला फक्त थोडस ताबडतोब आपल्याला फवारणी घ्यावी लागेल. ठेवलेत हा. इथे थोडस आपल्याला हे डिस्टन्स वाढवावं लागेल. आता बर का पाटील साहेब, तुमच्या जमिनीचा आणि यांचा काय फरक आहे? आपल्या जमिनीमध्ये पाय खूप जात होता, इथे बिलकुल म्हणजे आताही आपण चालू शकतोय, म्हणजे यांची हार्वेस्टिंग सुद्धा आता होऊ शकते. त्यामुळे ही जमीन जी ही केळीला जास्त लाभदायक आहे, अशी जमीन. बरं, आता सगळेजण आलेच आहे ना, या पाटील साहेब इकडे या. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आता लातूर जिल्ह्यातल्या जवळा, काय गावाचं नाव? जोडजवळा, कासारजवळा गावामध्ये आहे. आणि ह्या गावामध्ये तसं मुख्य पीक ऊस आणि सोयाबीन हे दोनच पीक आहेत. पण आगाऊ काही लोक असतात, आगाऊ शब्द याच्यासाठी वापरतो की त्याला आगाऊ म्हणजे काय? आगाऊ ह्या शब्दाचा माझा अर्थ आहे पुढे जाण्यासाठी, ज्याला तळमळ असते. तर असे काही शेतकरी माझ्याकडे साधारणतः मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जळगावला आले. त्यातले एक प्रसाद पाटील यांचे मुनिमजी हे महाराज हे पण होते, बंडूभाऊ पण होते, हे नव्हते. आणि अजून 2-3 लोक माझ्याकडे आले. आणि ह्या गावामध्ये साधारणतः एक आपण 23-24 हजार झाडांची केळीची लागवड केली. त्यातलं आत्ता जे आपल्या समोर हे घड दिसत आहेत हे यांचे, तुमचं नाव काय बंडू? हनुमंत सव्वाशे. हनुमंत सव्वाशे. हा, टोपण नाव बंडू आहे. यांचा आयुष्यातली पहिल्यांदा केळी लावली. बरोबर. किती झाडं लावली आपण? 4,500. 4,500. आणि प्रसाद तुमचे? आपण 14,800. यांचे 14,000. हे सोयाबीन वाले शेतकरी, म्हणजे सोयाबीन आणि ऊसवाला शेतकरी कसा सगळ्यात आळशी शेतकरी समजला जातो. एक वेळेस सोयाबीन वाला तरी ठीक आहे, पण ऊसवाला शेतकरी म्हणजे फक्त आळशी शेतकरी. पाणी भरणे, जास्त क्षेत्र असेल तर ऊस लावून. पण आता जे मी परिस्थिती बघतोय म्हणजे अशा गावामध्ये केळी लागवड करणे की ज्या गावामध्ये केळीचं झाड यापुढे पूजेशिवाय फार कधी लोकांनी पाहिलं नाहीये. त्या गावामध्ये म्हणजे मी आता प्रसाद भाऊंचंही शूटिंग भरपूर घेतलंय, ते तुम्हाला मी आता दाखवणारच आहे. यांचंही शूटिंग घेतलं. अतिशय सुंदर प्लॉट आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पहिल्यांदाच आपल्या शेतामध्ये प्रयोग करणं आणि तो प्रयोग यशस्वी करून दाखवणं, याला जिद्द लागते. ती जिद्द या ठिकाणी मला बघायला मिळते. फण्यांची संख्या, ॲव्हरेज फण्यांची संख्या 10च्या पुढे आहे. घडाची क्वालिटी अतिशय बेस्ट आहे. म्हणजे आता इथे आपण बघितलं किंवा आपण घड आपण बघितलं, हे सुद्धा तर अतिशय हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण परत एकदा याचं रेकॉर्ड घेणार आहोत की किती सरासरी पडते. आता आपण बाकीचा प्लॉट बघूया. या ही तुमची जी जमीन आहे ना, ही पपईला पण फार उत्कृष्ट आहे. छान. 30 किलोच्या पुढे रास पडणार आहे. आता तुम्ही ही बॅग लावली ना, हे बॅग किती आणल्या तुम्ही? हा, नाही आता आपल्याला फास्ट 1 आठवडा 2 फवारण्या मारायच्यात. फवारणीला उशीर व्हायला म्हणून मी काय केलं, गडबडीने फास्ट मध्ये लावून घ्यावं आणि हे करावं. तुम्हाला आता ना हे पानं जे आहेत ना हे काढावे लागतील, कारण हे घासले गेले पाहिजे. हा, ते राहिलं चालतं, त्याला काही नडत नाही. थोडस त्यांचं न्यूट्रिएंट चुकलंय, तुम्ही थोडीशी कंजूसी केली, नाहीतर तुम्हाला आहे ना, म्हणजे तुमची जमीन जी आहे ती केळीची अतिशय योग्य जमीन आहे. यांची खूप काळी कसदार जमीन आहे. अति पाऊस जर समजा यांचे पुढचे 20 दिवस पडला तर तुमचं म्हणजे नुकसान फारसं नाही होणार, जे आपल्या प्लॉटमध्ये होऊ शकतं. कारण पाणी धरून ठेवलं की शेवटी रूट किती काम करणार. हा बंच पाहिला का, काय बंच आहे तो.
जरी झाड झुकायला लागलीत कशामुळे नाही नाही काहीच नाही काहीच नाही एवढं पण यांचं भरपूर प्लॉटनी सोला आहे. यांना ताबडतोब तुम्हाला आता फवारणी द्यायची आपल्याला 7 दिवसाच्या गॅपने फवारणी घ्यायची आपल्याला. 7 दिवस फक्त जे पूर्ण आता हे जे कमळ आहे ना याला नाही घ्यायची अजून. ज्याचं कमळ तुटलंय त्यालाच फवारणी घ्यायची आपल्याला. त्याला लगेच टॅगिंग पण करायची. हा काय घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो. आता ही घड आता ही जे म्हणजे मी टॅगिंग केलेली आहे काही त्याला फवारणी मारली का त्याला- तुम्ही? ते तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक मारलंय ना ते काही गरज नाही. आपल्याला सगळ्या प्लॉटला मी सांगेल त्याप्रमाणे फवारणी घ्या. तुम्ही जे मला म्हणतो वादा जे आहे लांबला पाहिजे. तो आता याचं आपल्याला काम करावं लागेल त्याच्यासाठी देणार आहे मी. आता ही अजून निघालेली आहे बाबा, ही सुरकंब. हम्म. बाबा, ही tag आहे, ही केलेली जी आहे ही जी बांधलेली आहे दोरी ही सुरुवातीला ह्याच्यापेक्षा सुरुवातीला निघाली. हो का, ह्याच्यापेक्षा सुरुवातीला निघालेली ही आहे घड. ठीक आहे आपण थोडंसं करू याला बरोबर. नाही आता हे सिगाटोका पण आहे आणि थोडंसं ज्याला आपण म्हणतो ना पान पक्व झालं, सूर्यप्रकाश कमी पडला, हे पान काढून टाकली पाहिजे होती. काढलेत पानं, भरपूर काढले तर पुन्हा डबल पिवळे पडले जे 15 दिवस पडले तरी काढायचेच हो पानं ठेवून. आता तुम्हाला शक्य असेल तर बघा. हा शक्य असेल तर बघा. हो करतो. होत असेल. काय नाही, हे कोरडं रान आहे, याला हा काय याला काय अडचण नाही. आज करता येते मग. हा. फक्त ह्याच्या मुळ्या चालू आहेत का नाहीत एवढंच मला गोळ कळलं नाही. हे काय एवढी स्ट्रॉंग मूळ आहे. हे सगळं रूटच स्ट्रॉंग आहे. हे सगळं रूट आहे. थोडंसं तुम्ही जे इव्हॉल्व जे सोडलं ना पांढऱ्या मुळ्या दिसणार आहेत म्हणून हे काय हे व्हाईट रूटच आहे की हे व्हाईट रूटच आहे. आता तुम्ही हे 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 काय ही रूट ऍक्टिव्ह आहे. आहे ना चालू. हा हे ऍक्टिव्ह रूट हे पा हे कुठं चाललं. आता ते झाड आणि या झाडाचा हा सेंटर आहे. इथपर्यंत रूट आला आपल्याला काही विषयच नाही. आता काय झालं, मध्ये बंद पडली होती. हा ह्युमॉल आणि रिलीजर सोडलं त्याच्यामुळे ती परत ऍक्टिव्ह झाली. active झाली ती. आता पिलं कापू नका. पिलं ठेवा आता. मी काही सोडून दिले लहान पिल्लं जे आहेत ना हा हा ते सोडून दिले आणि पुन्हा कापलं दिले. तुम्ही हो थोडं काय त्यसको पुरा आता. केळाला फ्रेश असं पान आडू येऊ नये असं म्हणायचं. दसऱ्यापासून कटिंग चालू असते. पण असं आडवं धरायचं आणि पुढं पिळायचं, तुकडा पुढे द्यायचा. हे बा अशा पद्धतीने ठेवा तुम्ही. थोडा अजून निघू दिला ना तरी चालेल. जसं तो दांडा निघालाय ना तरी चालेल. सर ह्याच्या बागा असं ऊन पडले वाटतं, उजेड पडले वाटतं. आपल्या बागा असं काय वाटत नाही. कारण की ही जमीन जी आहे ना ही चुनखडीयुक्त जमीन आहे बघा. त्यामुळे इथे पानांची संख्या आहे ना आपल्यापेक्षा खूप कमी आहे. हा. आपली जी पानांची संख्या आहे ती खूप जास्त आहे. जास्त इथे पानांची संख्या कमी आहे. म्हणजे पण त्याचा फायदाही आहे तोटाही आहे. फायदा असा आहे की आत्ता फायदा आहे कारण की आता सूर्यप्रकाशाची गरज आहे. आणि जेव्हा जर खूप सूर्य हे असला ऊन असलं त्यावेळेस आपली बाग फायदेशीर आहे कारण की तिथे उन्हाचा इम्पॅक्ट येणार नाही. म्हणजे आता ते तुमचा प्लस पॉईंट आहे, कधी कधी तुमचा मायनस पॉईंट आहे, कधी त्यांचा प्लस पॉईंट आहे, कधी त्यांचा मायनस पॉईंट आहे. आणि खरा प्लस पॉईंट असा आहे पण याला लागते फॅक्टरी. आता याला इथे किती पानं आहेत माहिती का? 8 पानं असतील. 1 2 3 4 5 6 7 8 पानं मिळतात, 9 पानं मिळतात. आपल्याला 14 ते 15 पानं मिळायला पाहिजे कारण की ही फॅक्टरी आहे, ही चालली पाहिजे. ही तेव्हा हे पोचलं जाईल. आलं का लक्षात? बुंद्याची साईज थोडीशी मार खाते काही काही ठिकाणी. ते पण पुढेचा बुंदा खूप चांगला आहे. हा पुढं होईल ना असं ॲव्हरेजच सगळा तो हे होईल असं नाही. हा प्लॉट यांचा एक फायदा होईल, यांचा 1-2 कटिंग मध्ये सगळा माल जाईल. आपला 3 कटिंग होतील. तो यांच्या जमिनीचा प्लस पॉईंट झाला. हलक्या जमिनीमुळे एरिएशन फास्ट मिळालं. छान आहे प्लॉट पण. म्हणजे हा आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तुमची हार्वेस्टिंग ऑक्टोबर एंड पर्यंत बऱ्यापैकी येऊन जाईल. म्हणजे ऑक्टोबरला मला वाटतं दिवाळी आहे ना. 22 ऑक्टोबर 22 ऑक्टोबरला पूर्ण दिवाळीत हार्वेस्टिंग येईल तुमची. इथून पुढे 60 दिवस घेईल हा प्लॉट अजून. पण बंडू इथून पुढे आता कमी पडणं कारण काय माहिती का, एवढे आताच सगळ्यात ताकद लावण्याचा टाइम आता आहे. आता ह्या ज्या फण्या आहेत ना ह्या 12 फण्या आहेत. ह्या 12 फण्यांना पोसायला अन्न खूप पाहिजे. आलं का लक्षात? हिला कमी नका पडू तुम्ही. आता याला 2 फवारण्या, स्कर्टिंग बॅग, म्हणजे तुम्हाला आता जवळपास 12 ते 13 रुपये प्रति खोड खर्च आहे. 6 रुपयाची तर स्कर्टिंग बॅगच आहे. तुम्ही किती रुपयाला आणली ती? ती आपण 4.5 ला आणली. 4.5 ला आणली. म्हणजे तो 5 रुपयाचा खर्च
लावणे वगैरे, आणि फवारणीचा खर्च तुम्हाला 6 ते 7 रुपये जाईल. किलोमध्ये आणला मी 130 रुपये किलो. ते किलोनेच मिळतात. मग त्याच्यात तो बंडल चांगलं मिळालं. कुठून आणलं? हे आम्ही आणले औरंगाबादून. बरणपूरला अजून स्वस्त मिळालं हा, सर. बऱ्हाणपूरला स्वस्त मिळतं. छान आहे. थोडं प्लॉट सुंदर बसला आपण. बेस्ट एकदम. क्वालिटी चांगली आहे म्हणजे. पण मध्ये पेपर लावा म्हणजे बरेच जण नाही गरज नाही. उन्हाळ्यात गरज पडतं. उन्हाळ्यात गरज पडते. खालून मात्र उघडं ठेवं लागतं ना त्याला. खाली उघडत मोठी येत काहीच प्रॉब्लेम. आईस पाईस पूर्ण कमळ कवर होईल. एरिएशनला जागा आहे. क्वालिटी बेस्ट आहे. काही प्रॉब्लेम नाही. ह्या तुम्हाला वापरता पण येतील नंतर. काढून थोडं फक्त हे पानं तुम्ही ना काढून टाका जर शक्य होत असेल ना. 2 माणसं लावा खटाखट, आणि बाहेर नका करू. 4 सरी आहे ना, 4 सरीमध्ये एका सरीत टाका. हा हे सगळी, किंवा आता तुम्ही प्रत्येक बेडवर टाकलं की नाही, हे पान घ्यायचं तिथे एक टाकायचं. एक माझं खोडव्याच्या टायमाला नियोजन कसं होतं सर, ही जे भूत जे आहे कमी झालाय, हा हे मी रिवर्स फॉरवर्ड न टाकून तो करू शकता ना तुम्ही. असंही तेव्हा असं बी करू शकता तुम्ही, तेव्हा काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा मला थोडं गावरान खात वरी टाकायचं आणि रिवर्स फॉरवर्ड ट्रॅक्टर लावून वरी टाकून द्यायचं. चालतं की, त्याला काही अडचण नाही ना. ते तुम्ही तिथं जरी ठेवलं काय आणि इथं ठेवलं काय, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असंही ठेवू शकता तिथंही. याच्यावर डायरेक्ट मी तुम्हाला आत्ता इतकं भारी औषध सांगेल. याच्यावर थोडा सुपर फॉस्फेट टाकून द्यायचा, आणि डिकंपो नावाचं एक औषध आहे. याची 30 दिवसात पूर्ण माती होऊन जाईल. पान होतं सापडणार पण नाही. पूर्ण माती खत होऊन जाईल त्याचं. हे पहा, हे ऑलरेडी आता अर्ध काम तर झालंय त्याचं, सडलंय. याला फक्त थोडंसं माती आड झालं किंवा त्याच्यावर फवारणी केली, सडून जाणार ते सगळं. पाण्याने जीव गुरुते. हा हा ऑलमोस्ट 80% निसून गेलाय प्लॉट. हा 80-90% निसून गेलाय. 80-90. याला अजूनही गॅप देऊ आपण, काही काळजी करू नका. तुमचे ना हे 2 पंजे लोकलला जातील, बाकी सगळे पंजे आपण एक्सपोर्ट करू शकतो. अजून याला बनवू आपण एक्सपोर्ट क्वालिटी. ते लंबू हेच करते. लंबू हे लंबूनेच काम करायचं आहे. सर आता ही बॅग जी आहे की उरी गाठ मारली जमते ना, चालतं ना. हा त्याला दोरी असेल ना. नाही दुरी नाही नाही का, मग साधा अशी ही जी बारीक आहे ना, अशी दोरी घ्यायची. मी काय करतोय ह्याच्यात ह्यानं गाठ बांध. त्याचं पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही, करू शकतात. हे असं गॅप मिळायला पाहिजे. हा गॅप छान आहे. इथे थोडंसं आता कॅल्शियम पाहिजे होतं. हा जो आहे ना, थोडा कॅल्शियम कमी पडल्यामुळे थोडी दाटी झाली त्याची. हे टोटल किती झाड आहेत? हे 4.5 4,500 आहे. अच्छा. 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर मध्ये 15 त्रिक 45 बरोबर बसले. 4.5 झाड बरोबर बसले. पुन्हा आणले ते 100. तुटाळ वगैरे हे झाली म्हणून तुटाळ लावण्यात आलं भरपूर, तरी पण जरा थोडी ही झाली. तुम्हाला मी आता 2-3 कामं जे लिहून देईल, फक्त त्याच्यात बदल करायचा नाही. तेवढं काम जरी केलं, तुम्हाला रेकॉर्डवर खेळी होणार. आणि साहेब अशी व्यापारी पण आहे म्हणजे. आपण व्यापारी पण देऊ तुम्हाला. 2-3 व्यापाऱ्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, मी त्यांना दिला. आणि क्षेत्र आहे ना तुमची, झाडं भरपूर आहे, त्यामुळे येतील पण ते बॉक्स कटिंगसाठी. फक्त आता काय कर माहिती का, माझं असं म्हणत एक टेक्नॉलॉजी वापरायचं की एकच वापर. हा बदल करू सोड नका. केलं काय होतं, रिझल्ट दिसत नाही, बाकी काय नाही. आपण थोडं 2 डॉक्टरांकडे गेलं ना, तर एक कानवाला एक घशावाला आहे. तो घशाच्या दृष्टीने विचार करतो, जो कानवाला आहे तो कानाच्या दृष्टीने विचार करतो. रक्तवाल्याकडे गेलं का त्याला कॅन्सरच दिसतो पहिले. तो रक्ताचा कॅन्सर आहे का, तू माझ्याकडे आलाय म्हणजे तुला रक्ताचा कॅन्सर आहे, असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे, हरकत नाही. पण प्लॉट छान आहे, वगैरे गरज नाही ना सर. काहीच गरज नाही. इतकं मजबूत आहे तुमचं, एकही झाड पडणार नाही. फक्त आकस्मिक खूप मोठं वादळ आलं तरच. आता पहा ना तुम्ही, हे जे घड, आता तो घड काही त्याचं वेट काही कमी का, आता त्याचं 12-15 किलो वेट आहे त्याचं आता. त्याला काहीच अडचण नाही. आणि वाटलंच ना तर एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगतो. पट्टी घ्यायची, पांढरी पट्टी, ती बॉक्सला बांधलेली असते बघा. पट्टी प्लास्टिक पट्टी असते ना. आता हा जो झाड आहे ना, हा झुकला तर इकडे झुकेल. ठीक आहे, याला त्याने बांधायचं, त्याला त्याने बांधायचं, अटकवत चालायचं असं एकमेकाला. सांगणं एकमेकाला अटकवायचं. आपल्याकडे बांधणारी पण लोक आहेत, पण ते आणखी परत 8-10 हजार रुपये किती. हा, ते त्याच्यापेक्षा हे, कारण तुम्हाला गरज पडणारच नाही माझ्या हिशोबाने. पूर्ण जे झाड तिरकस आहे तेवढं फक्त बांधावं लागेल. बांबू आणायचं काम करायचं नाही. पट्टीने एकमेकाला सपोर्ट लावला की खर्च खूप जास्त होतो. 20-25 रुपयाचा एक बांबू आहे. चलो.